नमस्कार सर्व शेळीपालक बंधूंनो, स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आता बिट्टल शेळीपालन परवडते का गावरान शेळीपालन परवडते, तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊया। आता बघा, माझं वैयक्तिक मत या व्हिडिओमार्फत मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। यामध्ये की ज्याची जशी इच्छा असेल तसं शेळीपालन तुम्ही नक्कीच करू शकता। ज्याला जसं परवडतं किंवा जमतंय तर आपण नुसार तुम्ही शेळीपालन करू शकता किंवा शेळ्या निवडू शकता। आपल्या भागात कोणत्या शेळ्या किंवा आवड महत्त्वाची असते, तर शेळीपालन कोणतंही असं आवड महत्त्वाची असते। त्यामुळं तुम्ही नक्कीच तुमच्या हिशोबाने किंवा तुम्हाला जे पटतंय त्यानुसार तुम्ही शेळीपालन करू शकता। कारण बघा, आता गावरान शेळ्यात प्रत्येक म्हणते गावरान शेळीपालनात पैसानी पण आजपर्यंत लोक आपल्या भागात गावरान शेळ्या पाळतायत आणि गावरान शेळीपालन हे पूर्वीपासून चालत आलेले। मग तेव्हा त्यांना परवडत होतं ना, आत्ताच आपल्याला परवडत नाही आहे। मग बरं, ते का बरं? कारण फक्त फरक एवढाच आहे, पिल्लांची थोडं कमी वजन वाढ होती आणि बिटलची थोडी फास्ट होती। आता त्या प्रत्येकजण म्हणतंय, अजून मला काही अनुभव आलेला नाही, कारण मी आताच जस्ट बिटल शेळी घेतली, पण पिल्लं थोडे कमकुवतच आहे बिटलचे। असे चांगले तंदुरुस्त मजबूत गावरान पिल्लांसारखे ते तरतरीने त्यांच्या अंगात तापडपणा नाही। हा फरक असतो बिटलच्या पिल्लांमध्ये। कारण गावरान पिल्ले जन्माला 1-1.5 घंट्यात चालायला लागतात, हे याला 2-3 तास किंवा 1 दिवस पण लागतोय। आता माझ्या शेळीच्या पिल्लांना लागलाय म्हणून मी सांगतोय। आता तुमचं वैयक्तिक मत काय असू शकतं तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता, आणि आवडलास तर इतरांना शेअर करा किंवा चॅनलला सबस्क्राईब करू शकता। तर बघा, गावरान शेळी पालनाचा फरक एवढाच आहे की गावरान शेळ्याची वजन वाढ, काही शेळ्यांना दूध कमी असतं, पण मग गावरान काही शेळ्या खाणीच्या किंवा वंशांची वंशावळ चांगली असेल, त्या शेळ्यांना दूध भरपूर असेल, तर त्यांचे पिल्लंसुद्धा 5-5 महिन्याचे 10-10, 15-15 हजारात नक्कीच जातात। आणि ज्या होंड्या शेळ्या असतात किंवा चांगली वंशावळीच्या उंच चांगल्या शेळ्या असल्या, तर त्यामधून नक्कीच तुम्ही उत्पन्न कमवू शकता। तर बघा, तुम्ही विचार करा, बिटल शेळ्या खूप महाग आहे। बिटल शेळ्या असू द्या, शिरुई असू द्या, कोटा असू द्या, सोजत असू द्या, पाठीसुद्धा घ्यायला गेलं तर 3-3, 4-4 महिन्याच्या 5-5 महिन्याच्या पाठी 12-12, 13-13 हजारात जातात। मग आपण घेतोय, पण आपल्या कोणत्या घेणारे कोणी तर अजिबात नाही, कारण आपल्याला मार्केट बघणं खूप आवश्यक असतं पहिले। बघा, गावरान शेळीला कुठेही 24 तास मार्केट आहे। गावरान पिल्लं बोकडं द्या, गावरान बोकडाला आपल्या भागात जास्त मागणी असते बिटलपेक्षा, कारण बिटल एवढ्या प्रत्येकजण बिटल कोणी घेऊ शकत नाही। जर आपल्याकडे बिटलचे 10 पिल्ले असतील ब्रीडिंगसाठी विकायचे असतील तर नाही जाऊ शकत 10चे 10। तर गावरान शेळ्यांचा हा फायदा असतो, त्यांना आजार वगैरे शक्यतो 90 ते 95% आजारचा विषयच नसतो त्यांना। बघा, आता माझ्या शेळ्यांना वार्षिक खर्च 1500 असतो मेडिकलचा त्याचा। शक्यतो गावरान शेळ्यांना काय होते, ताप थोडाफार आणि बुळकंडी पिल्लांना होते, जास्त मोठ्या शेळ्यांना शक्यतो होतच नाही। हा माझा वैयक्तिक अनुभव आहे, तुमचा अनुभव काय असेल ते कमेंटद्वारे कळवू शकता। त्यामुळे गावरान शेळीपालनात 2 पैसे कमी येतात, पण मग गॅरंटेड आणि खात्रीसर आपल्या भागात केव्हा विकल्या जाणाऱ्या गावरान शेळी असते। कारण तुम्ही बिटल घ्या किंवा शिरुई घ्या, कशी घ्या, पण विकायला प्रॉब्लेम थोडेफार येतातच। व्यापारी थोडं परेशान, लांब कानाची आहे, ती कटत नाही, मार्केटमध्ये जात नाही, कोणी घेत नाही, हे व्यापाऱ्यांचे कारणं असतात। आता गावरान शेळीच लोक म्हणते गावरान शेळ्या परवडतच नाही। तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या घेतल्या गावरानसुद्धा 10-5 किंवा कशाही घेतल्या तर नक्कीच तुम्ही प्रॉफिट कमवू शकता। 5-5 महिन्याचे बोकडेसुद्धा चांगले असतात तब्येतीवर, तुम्ही जर चांगल्या शेळ्या घेतल्या तर। पण आपण काय करतो, बाजारातून स्वस्त शेळ्या घेतो आणि मग त्यांचं प्रॉब्लेम असतात, दूध कमी असतं, पिल्लं कमकुवत असतात, पिल्लांना क्वालिटी नसते। मग त्यानुसार आपलं गावरान शेळी पालनातून भावना उठून जाते किंवा आपला विश्वास बसत नाही। मग आपण बोलतो बिटलकडं, तिकडे आता बरेच कॉल येतात, काही बिटल शेळ्या विकलेल्या आहेत। मी काल परवाच फोन आले तर मला बिटल बोकड घ्यायचं आहे गावरान शेळ्यामध्ये, तर त्यांना विचारते म्हणे आम्ही शेळ्या विकून टाकल्या म्हणे बिटल। काय त्यांची कारणं काय होती की त्या वातावरणात सेट होत नाही, तब्येतीत बनतच नाही, अशीच पिल्लं क्वालिटी नाही आहे। त्यांनी प्युअर क्वालिटीचे जरी घेतलं त्यांचे हे प्रॉब्लेम होते। परत ते गावरानवर आले, बिटल विकून परत गावरान शेळ्या घेतल्या। मग काय अशा प्रकारे जर आपले प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच तुम्ही गावरान शेळ्या चांगल्याच घ्या, कमी घ्या पण चांगल्या घ्या, कारण गावरान शेळीसुद्धा 20-25 हजारापर्यंत आहे क्वालिटी असली तर। आता तुम्ही म्हणाल काय की फार्मर बिटलच्या शेळ्या खूप चांगल्या असतात, मग त्यांचं राहणीमान त्यांचं खाद्य काय काय तुम्ही एकदा बघा जाऊन, ते काय काय देतात, दिवसभराचं रुटीन कसं आहे ते बघा, त्याच्यानंतर तुम्ही खात्री करा की बिटल शेळ्या त्यांच्या का तब्येतीत। कारण बिटल शेळ्या बंदिस्तमध्ये चांगल्या असतात, फिरस्तीमध्ये थोड्या कमजोरच असतात,
त्या अंगात बनतच नाही शक्यतो बघा. आणि ज्यांचं खायचं वगैरे त्यांच्या आपल्याच वातावरणात जर पिटल आपल्या वातावरणात जन्मले पिल्लं जर घेतले तर ते नक्कीच चांगले असू शकतात, किंवा ते बिमारी आजार PPR वगैरे काही जर होत नसतं त्यांना. गावरान शेळ्यांचं आहे, गावरान शेळ्यांना PPR काहीच गरज नाही कोणत्याही. मी तर तुम्हाला सांगतो माझ्या अनुभवानुसार मी गावरान शेळ्यांना खर्चच नाही करत अजिबात. आपलं फिरायचं जे आपल्याकडे आहे तेच त्यांना देतो, म्हणजे गवत, चारा आणि खाद्य पण ते घरचं विकत अजिबात आणत नसतो. कारण बघा बाहेरून विकत आणून जर आपण शेळ्यांना देत असलो आणि आपल्याला ते आपला खर्च आणि आपला नफा त्यानुसार जर आपण मांडणी केली तर आपण जर पिल्लांवर अति जास्त खर्च केला आणि आपले पिल्लं जर समजा उदाहरणार्थ आपलं पिल्लू जाणार 10,000 आणि आपण जर 5-6 हजार रुपये 3-4 हजार 2-3 हजार जर खर्च केला 5 महिने त्याला, तर ते परवडणारं नाही आपल्याला. कारण काय होतं, खर्च जास्त आणि उत्पन्न कमी होतं, त्यामुळं आपली विश्वास उठतो शेळीपालनापासून. त्यामुळं कमी खर्चात कसं शेळीपालन करता येईल किंवा आपल्या भागातल्या शेळ्या कशा आपल्याला सांभाळता येतील त्यावर जर लक्ष केलं तर नक्की शेळीपालनात आपण यशस्वी होऊ शकतो. गावरान शेळ्यांना आजार किंवा मरतुकीचं प्रॉब्लेम हे खूप कमी असतात. आता काही जर म्हणेल, कारण बघा आपण जर गावरान शेळ्यांचा चांगला सांभाळ केला ना एकदम लक्ष देऊन तर त्यांचे पिल्लंसुद्धा खूप छान असतात. आणि त्यांना केव्हा पण मार्केट आहे, पिल्लांना बोकडांना 24 तास मार्केट आहे गावरांच्या. तसं बिटलचं आपलं काय होतं, आपण बिटल घेतली म्हणजे आपले पिल्लं 20,000 25,000 30,000 गेले पाहिजे अशी आपली भावना असते. पण मग प्रत्येकाकडे मार्केट असतं का, तर अजिबात नाही. बिटलला मार्केट पाहिजे, आपलं ओळख त्या सर्व गोष्टी पाहिजे, त्यानुसारच आपण बिटल खरेदी करायची. कारण बघा बिटल विकतायत लोक, नाही परवडं की विकून टाकतायत. 20-20 हजारात घेतात, 10-10 12-12 हजारात विकतायत बिटल शेळ्या. तसं न करता आपल्याच गावरान घ्यायच्या बिनधास्त आणि डोळे झाकून शेळीपालन करायचं. काय होतं आहे माहिती आहे का, आपण जास्त लालचीपोटी जादा पैशासाठी आपण हे कामं उद्योग करतोय, बिटल विकतोय ते जमलं की नाही की मग त्यामध्ये लॉस होतोय. मग बिटल शेळ्या खायच्या काही नाही, तर बिटल शेळ्या आपल्या भागात कोणाकडं फार्म आहे किंवा डायरेक्ट पंजाबहून येणारा माल कधी खरेदी करायचं नाही अजिबात. आपल्याला सेट होतच नाही तो. 15 दिवस काही तर मरतूक होते, चाराच खात नाही, बिमार पडते, सर्दी निमोनिया ताप बुळकंडी ह्या सगळ्या गोष्टी होतात बाहेरून येणार. कारण पंजाबहून जवळजवळ खूप अंतर आहे पंजाब टू महाराष्ट्र. त्यामुळे डायरेक्ट सेट करून घ्यायच्या, तर आपल्या भागात सेट झालेल्या बिटल शेळ्या घ्यायच्या, अन्यथा अजिबात घेऊ नका. कारण खूप जण फसलेले आहेत. त्यामुळं आपल्या नाही तर आपल्याला लयच परवडत नसेल तर आपण गावरान शेळ्यामध्ये एक बिटलचा बोकड जरी घेतला, तुम्हाला सांगतो बिटलचा बोकड जाऊ द्या पैसे गेले तर चांगला जर आपण ओरिजिनल घेतला बिटलचा बोकड, तर आपण गावरान शेळ्यांना क्रॉस करून नक्कीच आपल्याला उत्पन्न काढू शकतो. आपलं लक्ष काय, कटिंग मार्केट, त्यावर ते ठरवा पहिले तुम्हाला कटिंग मार्केट करायचं का ब्रीडिंग मार्केट करायचं किंवा ईद मार्केट करायचं आहे ते ठरवा पहिले. त्याच्यानंतर तुम्ही शेळी निवडू शकता. कारण बघा आता कोटा आणि क्वालिटी जर सर ईद मार्केटला तर गावरान बोकडेसुद्धा जातात किंवा कोटाचे पण जातात, सोजतचे पण जातात. पूर्ण क्वालिटी पाहिजे फक्त आपल्या पिल्लांना. तर आपण गावरान शेळ्यामध्ये जर बिटल भेटला किंवा एखादा बोकड घेतला तर क्रॉसिंगचे रिझल्ट खूप छान असतात, एकदम भारी असतात. बिटल प्लस गावरान शेळीचे वजन वाढ मस्त असते, गावरान पिल्लांपेक्षा थोडी जास्त असते आणि कटिंग मार्केटला आपल्याला हे परवडतं आहे. कटिंग मार्केटला 24 तास मार्केट, त्यामुळे शक्यतो कटिंग मार्केटच आपण करावं. ब्रीडिंग मार्केटला प्रत्येक आपलं ब्रीडिंगसाठी जाईल याची खात्री नसते. जर तुमच्याकडे 10-20 बोकडे असले सगळे ब्रीडिंगला जातील का, तर अजिबात नाही जात. कारण गेले तर ज्याचं मार्केट आहे, ज्याची ओळख आहे, ज्याला जमतं आहे ब्रीडिंग मार्केट, तर ते नक्कीच त्यांचं नक्की जातं. जर आपण नवीन घेतले बिटलांना आपण ब्रीडिंग मार्केट करायचे तर अजिबात जमत नाही, चुकतं आहे. आपण तिथं आपण जर 20,000ची विचार करून जर शेळीपालन इथला पैसा कमवायचा आहे आणि इथला आलाच पाहिजे हे जर करत असलो तर आपलं तिथं कुठंतरी चुकतं आहे. कारण आपल्या मार्केटला कोणतं सगळ्यात जास्त चालतं, कटिंग मार्केट चालतं आहे ना, तर कटिंग मार्केट तुम्ही बिंदास करू शकता मित्रांनो. तर त्यानुसार तुम्ही शेळ्या निवडा. माझं वैयक्तिकमध्ये व्हिडिओ आवडलास तर चॅनल लाईक करायला विसरू नका आणि इतरांना शेअर करू शकता. तर बघा आपल्या पूर्ण गावरान शेळ्यांचे पूर्ण खाली शेळ्या अजून लागलेल्या नाही, पण त्याची तब्येत पहा, तिकडे ती बिटलची तब्येत पहा, ती पण व्यायलेली, या सगळ्या पूर्ण खाली अजून लागायच्या त्या. तर आपल्या गावरान शेळ्यांची क्वालिटी बघा आणि बिटलची बघा. तर तुम्ही गावरान शेळ्या बघा, काही आलं तर मस्त खातात, ते पहा ते जांभलत हिंडतं इकडे तिकडे बोंबलत ते बिटल. तर आहे काही आता सारखेच सगळं खायला सेमच आहे.
तर बघा ते बिटलचं हे पापडावून झालं आहे. तर त्या असे प्रॉब्लेम असतात बिटलचे. त्यामुळं विश्वासू किंवा आपल्या एखाद्या फार्महून चांगली क्वालिटी दर्जा क्वालिटीच्याच पाटी किंवा बोकड घ्यायची आणि किंवा शेळ्या घ्यायच्या गाबणी जशा आवडेल तशा. त्यानुसार तुम्ही ठरवू शकता मित्रांनो. तर तुमच्या आवडी सवडीनुसार किंवा तुमच्या अनुभवानुसार तुमच्या मार्केटला चालण्यानुसार तुम्ही शेळी पालन नक्कीच करू शकता मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर भेटू परत दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या शेळ्यांची तुमची. धन्यवाद.